नमस्कार मंडळी, हे आहे बेंटोटा, श्रीलंकेतलं एक फेमस ठिकाण. इथला समुद्र म्हणजे अतिशय विलोभनीय आहे, देखणा आहे आणि याच्या काठावर अनेक हॉटेल्स आहेत. पैकी द पाम्स हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे, पण त्याचबरोबर हे समुद्रकिनारे पुष्कळ धोकादायक आहे. त्यामुळे इथे पोहण्यास जाऊ नये असे रेड फ्लॅग्स लावलेले आहेत. ही प्रॉपर्टी ही खूपच सुरेख होती, खूप मोठी आणि खूप छान. खाणं पिणं पण एकदम सुंदर. हेच ते द पाम्स हॉटेल. या समुद्रात खूप मोठ्या मोठ्या लाटा उठत असल्यामुळे येथे सर्फिंग केलं जातं. सर्फर्सचा हा जणू स्वर्गच आहे. इथले इतरही किनारे सर्फिंगसाठी जास्त फेमस आहेत, पण पाण्यात उतरताना जरा जपून. आणि समुद्र जवळ असल्यामुळे इथे फिशची व्हरायटी खायला मिळते. एकदम ताजं ताजं आणि छान जेवण. समुद्र एन्जॉय करून झाल्यावर ही टर्टल हॅचरी म्हणजे टर्टल्सना पाळण्याची जागा बघायला आम्ही कॉसगोडाला गेलो. इथे आपल्यासारखी टर्टल्स समुद्राच्या वाळूवर सोडून समुद्रात अशी सोडत नाहीत, तर ती एका मोठ्या टँकमध्ये वाढवली जातात. इथे मोठी मोठी तिवराची झाडं होती. ही अशी टर्टल्सची छोटी छोटी पिल्लं दिसत आहेत. ह्यांना समुद्रात न सोडता ह्या टँक्समध्येच वाढवलं जातं. इथे विविध प्रकारची टर्टल्स आपल्याला पाहायला मिळतात. Ornaments. So this variety is always in the thread. Oxweed. What is his name? Oxweed. Because I told there's a 5 variety. Green turtle, oxweed, olive redleaf. Olive redleaf is the smallest. Olive redleaf is the smallest, and the loggerhead and the leatherback. Leatherback. दुसऱ्या दिवशी आम्ही कोलंबोला गेलो. कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी आहे. इथे पाहण्यासारखं खूप काही आहे, पण या शहराची टूर मोस्टली बहुतेक करून आम्ही बसने केली. बसने ठिकाणं पाहिली. मोठमोठ्या बागा, संसद भवन अशा इमारती आहेत. लोटस टॉवर आहे. खूप बघण्यासारखं आहे. भारताप्रमाणेच ह्यांच्यावर ब्रिटिशांनी, फ्रेंचांनी राज्य केल्यामुळे, डच लोकांनी राज्य केल्यामुळे इथे त्यांच्या बिल्डिंग्सवर त्यांचा प्रभाव दिसतो. इथे अनेक सुंदर सुंदर देखण्या अशा इमारती आहेत. बुद्धाचे मोठे पुतळे, बागा, चर्चेस आपल्याला दिसतात. इथे तुम्हाला ब्रिटिशांचा प्रभाव अगदी स्पष्टपणे जाणवत असेल, किंवा डच आणि फ्रेंच यांचाही प्रभाव बिल्डिंग्सवर पडलेला दिसतो. हे खरं तर पायी फिरून पाहण्यासारखं आहे.
हे सुप्रसिद्ध गंगारामय्या टेम्पल आहे. कोलंबोला जर गेलात तर हे नक्की व्हिजिट करा. अतिशय सुंदर आहे. आम्ही उतरून न पाहिल्याची मला रुखरुख लागून राहिली, पण तुम्ही जर गेलात तर नक्की व्हिजिट करा. येथे आपल्याला या देशावर असलेल्या बौद्ध धर्माचा प्रभाव दिसून येतो. ही कोलंबोची विस्तीर्ण चौपाटी आहे. इथे कुठला तरी सण साजरा केला जात असल्यामुळे भरपूर विविध तऱ्हेचे पतंग उडवणारे लोक होते. आभाळ भरून आलं होतं, पण तरीही लोक खूप मज्जा करत होते. श्रीलंकेचे लोक अगदी साधे, अगत्यशील, हसरे आहेत, परंतु येथे भाषेचा प्रॉब्लेम येतो. त्यांना फक्त इंग्लिश बोललेलं ते सुद्धा काही जणांनाच समजू शकतं. त्यांना हिंदी येत नाही, इतर भाषा तर सोडाच. इथे सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे सिंहली. कोलंबोमध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्या हॉटेलच्या खिडकीतून दिसणारं हे दृश्य आहे. पलीकडे समुद्र आहे, त्याच्यानंतर एक रेल्वेची लाईन आहे जिथून ट्रेन जाते, घरं, चर्चेस आहेत आणि त्याच्यानंतर हा वाहता रस्ता आहे. हे खूपच सुंदर दृश्य इथे दिसत होतं. कोलंबोहून आम्ही गेलो सिगिरिया रॉक पाहायला. सिगिरिया रॉक हा एक चमत्कारिक खडकच म्हणावा लागेल. अचानक जमिनीतून उंचावून असा वर आलेला हा रॉक आहे आणि ज्याला आपण समजतो रावणाची लंका, म्हणजे तिथे रावण राहत होता असं म्हणतात आणि त्याच्या अनेक खुणा दाखवल्या जातात. ही आम्ही एक जीपची सफारी घेतली आणि तो सर्व काही या खुणा दाखवत होता, समजावून सांगत होता कुठे काय आहे. हा आहे तो फेमस सिगिरिया रॉक. जीपच्या सफारीमुळे आम्हाला सिगिरिया रॉक वेगवेगळ्या अँगलमधनं, वेगवेगळ्या ठिकाणहून असा पाहता आला. आम्ही इथलं बुद्धाचं हे एक प्रसिद्ध देऊळही बघायला गेलो. येथील बुद्धाची मूर्ती खूप प्राचीन आणि सुरेख आहे. हा सिगिरिया रॉकचा वरचा भाग आहे. इथे तुम्ही बघू शकता ते भिंतींचे अवशेष फक्त उरलेले आहेत. हे दुसऱ्या कोणीतरी काढून पाठवलेले फोटो आहेत, ते मी तुम्हाला दाखवते आहे. आणि पायथ्याशी ह्या सिंहाचे असे पंजे आहेत. इथून पायऱ्या चढून वर जातात. सिगिरिया रॉकबरोबर आम्ही भरपूर फोटो काढून घेतले. मंडळी, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपली श्रीलंका सिरीज येथे संपते आहे. धन्यवाद.